द गर्लफ्रेंड ही रॉबिन राईट आणि अँड्रिया हार्किन दिग्दर्शित ॲमेझॉन प्राईमवर एक सायको थ्रिलर टेलिव्हिजन मिनी सिरीज आहे. मिशेल फ्रान्सिस यांच्या कादंबरीवर आधारित या मिनी सिरीजमध्ये रॉबिन राईट, ऑलिव्हिया कुक आणि लॉरी डेव्हिडसन यांच्या भूमिका आहेत आणि 10 सप्टेंबर 25 रोजी त्याचा प्रीमियम झाला. वालिद झुटर यांनी हॉवर्ड म्हणजे लाराच्या नवऱ्याची भूमिका केलेली आहे. पहिल्यांदा मुलगा म्हणजे डॅनियल आपल्या गर्लफ्रेंडला म्हणजे चेरीला जेव्हा आपल्या आई वडिलांना भेटायला घेऊन येतो तेव्हाच त्याच्या आईच्या म्हणजे लॉराच्या मनात त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल संशय निर्माण होतो की नक्कीच ही जशी दिसते तशी ती निश्चितच नाही आणि तिचे आतले रूप काहीतरी वेगळे आहे. आणि त्यानंतर चालू होते ती संशयाने भरलेल्या घटनांचे सत्र. खरं म्हणजे तसा संशय येण्याकरता त्यांचा मुलगा हाच कारणीभूत असतो हे आपल्याला जेव्हा आपण सिरीज बघू तेव्हा समजेल. आणि मग कधी होणारी सासू गर्लफ्रेंडच्या मागे तर कधी गर्लफ्रेंड होणाऱ्या सासूच्या मागे. पण ही मालिका विनोदी मात्र नक्कीच नाही. ही एक सायको थ्रिलरच आहे. त्या दोघीही सुरुवातीला एकमेकांबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न खूप करतात. मात्र त्या प्रयत्नामध्ये चेरीचे होणारे सासरे, चेरीच्या सासूची मैत्रीण, मैत्रिणीची मुलगी हे सगळे चेरीशी कनेक्ट होण्याचा जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात आणि तेवढीच लॉरा मात्र दूर निघून जाते. आणि त्यामध्ये ट्विस्ट येतो तो चेरी आणि डॅनियल हे दोघंजण डॅनियलच्या वाढदिवसाच्या दिवशी एका छोट्या पिकनिकला जातात आणि जे चेरी ऑर्गनाईज करते आणि तिकडे डॅनियलचा एक जीवघेणा अपघात होतो त्यावेळेला. त्यानंतर मात्र साहजिकच चेरीला त्याला भेटायला बंदी घातली जाते. त्यानंतर डॅनियलची आई त्या दोघांना भेटायला कसे थांबवते, त्यानंतर दोघे परत कसे भेटतात, आईला गर्लफ्रेंडबद्दल संशय काय असतो आणि शेवट कसा आहे हे इंटरनेटवर सर्वत्र जरी असलं तरीही ते सर्व पाहून अनुभव घेण्यासारखंच आहे. एवढंच नाही तर गर्लफ्रेंड याचा अजून एक कंगोरा देखील या मालिकेमध्ये दिसतो. सुरुवातीला वालिद झुटर म्हणजे वडिलांना काही काम नाही असे वाटत असतानाच छोट्या भूमिकेत तो अत्यंत चांगली अभिनयाची छाप पाडून जातो आणि शेवटपर्यंत टिकून राहतो. या सगळ्यात चेरी ऑन द टॉप ठरतो तो चेरी आणि डॅनियल यांचा रोमॅन्टिक सीन. ही मालिका आत्ता जरी एकच सीझनमध्ये असली तरी लवकरच दुसरा सीझन पण येईल असे वाटते आणि 6 भाग त्यामध्ये आहेत. त्यामुळे एका दिवसात आपली ही मालिका पाहून होते. आई आणि मुलगा यांच्या बॉन्डिंगचे आणि प्रेमाचे छान दर्शन घडवणाऱ्या या मालिकेचे दिग्दर्शन अँड्रिया हार्किन हिने केलेले आहे. बाकी चेरी आणि डॅनियल मुख्य भूमिकेत छान दिसलेच आहेत. हॉवर्ड वडील आणि पतीच्या भूमिकेत अत्यंत प्रेमळ दिसले आहेत. लॉरा हिने आईच्या भूमिकेचे प्रेमळ, पॉझेसिव्ह, काळजी घेणे, प्रोटेक्टिव्ह असणे आणि सगळ्यात शेवटी सगळे गमवून बसल्यानंतरही स्ट्रॉंग राहणे आणि शेवटपर्यंत आपल्या मुलाकरता प्रयत्न करत राहणे हे छान रंगवले आहे. आणि त्या सगळ्यामध्ये पाहण्यासारखे आहे तो म्हणजे तिचा फिटनेस. यासाठी मात्र ही सिरीज नक्कीच एकदा पाहावी. स्पॅनिश लँग्वेज तशीही ऐकायला छान वाटते आणि त्यातून चेरी बोलतात तर ती खूपच क्यूट वाटते. हा जर तुम्हाला मिनी सिरीजचा रिव्ह्यू आवडला असेल तर मी असे अनेक रिव्ह्यू घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, हा रिव्ह्यू शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला याबद्दल कमेंट करा आणि तुम्हाला अजून आणखी कोणते रिव्ह्यू असा ऐकायला आवडतील याच्याबद्दल मला सांगा.